नमस्कार लाडक्या बहिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। महिलांनो, तुम्ही ज्या तिसऱ्या हप्त्याची प्रतीक्षा करत होता त्या तिसऱ्या हप्त्याची प्रतीक्षा आता संपलेली आहे आणि तिसरा हप्ता किती तारखेला येणार याची तारीख ही जाहीर झालेली आहे। महिलांनो, काय म्हणाल्या महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे पाहूया आपण आजच्या व्हिडिओमध्ये आणि तारीख काय आहे तीही पाहूया। चला तर मग व्हिडिओ सुरू करूया व पाहूया तिसरा हप्ता कोणत्या दिवशी येणार आहे व व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व अशाच महत्त्वाच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या मराठी टेली यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग व्हिडिओ सुरू करूया। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी महिलांना आर्थिक सक्षम बनवणारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचे पैसे लाभार्थ्यांना दिनांक 29 सप्टेंबर पासून DBT द्वारे हस्तांतरित करण्यात येणार आहेत, अशी माहिती महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली। आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची आढावा बैठक मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती। दिनांक 29 सप्टेंबर 2024 रोजी रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा राज्यस्तरीय कार्यक्रम होणार आहे। या कार्यक्रमाच्या नियोजन संदर्भात आढावा बैठक घेण्यात आली आहे। यामध्ये व्यासपीठाचे व्यवस्थापन, कायदा व सुरक्षा, सांस्कृतिक कार्यक्रमस्थळी पार्किंगची व्यवस्था, पिण्याचे पाणी, लाभार्थ्यांची यशोगाथा याबाबतच्या महत्त्वाच्या सूचना मंत्री आदिती तटकरे यांनी दिल्या। म्हणजे ही शासनाच्या अधिकृत वेबसाईटवरून आपल्याला माहिती मिळाली आहे। म्हणजे आपल्याला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता हा 29 सप्टेंबर पासून फिक्स मिळणार आहे। ही महिलांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आलेली आहे। त्यामुळे महिलांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता 29 सप्टेंबर रोजी मिळणार आहे हे जाहीर करण्यात आलेलं आहे।